नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी ऑफ एलिमेंट. ठीक आहे. क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी ऑफ एलिमेंट आपण पूर्णतः डिस्क्राईब केलेला आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट हे आपल्याला डिटेलमध्ये घ्यायचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट. तर त्याआधी आपण इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणजे काय ते एकदा समजून घेऊ. बघा, a mineral element which is involved in a plant metabolic function and plant cannot complete its life cycle without the element. म्हणजे इसेन्शियल एलिमेंट म्हणजे काय की जे काही प्लांटच्या लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, त्यांच्या प्लांट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये ते इन्व्हॉल्व असतात आणि ते जर एलिमेंट प्लांटला भेटले नाही तर प्लांट त्यांची लाईफ सायकल व्यवस्थितरित्या कंप्लीट करू शकत नाही. असे सगळे जे एलिमेंट असतील त्याला आपण इसेन्शियल एलिमेंट म्हणतो. तर बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्क्राईब केलेलाच आहे क्रायटेरिया, पण एक वाचून घेऊ. बघा, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी ऑफ एलिमेंट डिस्क्राईब बाय अर्नान अँड स्टाउट इन 1939. ठीक आहे. म्हणजे हे कोणते एलिमेंट इसेन्शियल आहे आणि कोणते नाही हे ठरवण्यासाठी क्रायटेरिया दिलेला आहे. क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी ऑफ एलिमेंट हे 3 क्रायटेरिया दिलेले आहे बघा. अ प्लांट मस्ट बी अनेबल टू इट्स लाईफ कम्प्लीट इट्स लाईफ सायकल इन अब्सेन्स ऑफ द मिनरल एलिमेंट. ठीक आहे. जो काही मिनरल एलिमेंट असेल तो जर अब्सेंट असेल तर प्लांट त्याची लाईफ सायकल पूर्ण करू शकत नाही. हे आपण हे पूर्ण डिस्क्राईब केलेलं आहे. तुम्ही एकदम मागचं लेक्चर बघा. द फंक्शन ऑफ द एलिमेंट मस्ट नॉट बी रिप्लेसेबल बाय अनादर मिनरल एलिमेंट. ठीक आहे. कोणत्याही प्रकारे त्या मिनरल एलिमेंटचं फंक्शन दुसरा एलिमेंट रिप्लेस करू शकत नाही. अशा एलिमेंटला आपण इसेन्शियल एलिमेंट म्हणतो. आणि तिसरं म्हणजे एलिमेंट मस्ट बी डायरेक्ट इन्व्हॉल्व इन द प्लांट मेटाबॉलिझम. त्यांनी काय केलं पाहिजे, प्लांट मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला पाहिजे. अशी 3 क्रायटेरिया जर तो फॉलो करत असेल तर अकॉर्डिंग टू द अँड स्टाउट आपण त्याला काय म्हणू शकतो की ते इसेन्शियल एलिमेंट आहे प्लांटसाठी. आज आपल्या लेक्चरचा मुख्य टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट. बघा, क्लासिफिकेशन 3 मेन टॉपिकमध्ये केलं जातं. बेसिक न्यूट्रिएंट आहे, मेजर किंवा मॅक्रो एलिमेंट आहे, आणि तिसरा प्रकार पडतो तुमचा मायनर किंवा मायक्रो एलिमेंट. ठीक आहे. आता बेसिक एलिमेंट बघा पहिले. बेसिक एलिमेंट काय आहे? कोणकोणते तर बघा, लक्षात ठेवा. एक्झाम्पल विचारले जातात. बेसिक एलिमेंट कोणते? विच ऑफ द फॉलोइंग इज द बेसिक एलिमेंट? विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर एलिमेंट? ठीक आहे. असे क्वेश्चन विचारले जातात. बघा, CHO हे काय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे काय? बेसिक न्यूट्रिएंट आहे. आणि 96% ऑफ द टोटल ड्राय मॅटर ऑफ द प्लांट या 3 एलिमेंट पासून बनलं जातं. 96% जे काही टोटल ड्राय मॅटर आहे ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या 3 एलिमेंट पासून बनलं जातं. 96%. आता मेजर किंवा त्याला मॅक्रो एलिमेंट म्हणू आपण. आता मेजर आणि मॅक्रो म्हणजे काय बघा, की न्यूट्रिएंट विच आर रिक्वायर बाय द प्लांट इन अ कॉन्सन्ट्रेशन मोर दॅन 1 ppm आर टर्म ॲज मेजर ऑर मॅक्रो एलिमेंट. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं. मेजर ऑर मॅक्रो एलिमेंट म्हणजे काय, तर जे प्लांटला काय असतात, 1 ppm पेक्षा जास्त प्रमाणात लागतात. ठीक आहे. आता हे जे मेजर एलिमेंट आहे किंवा मायक्रो एलिमेंट आहे याचे 2 प्रकार पडतात. प्रायमरी एलिमेंट आणि सेकंडरी एलिमेंट. प्रायमरी एलिमेंट आणि सेकंडरी एलिमेंट. ठीक आहे. मेन तर 3 प्रकार आहे. बेसिक न्यूट्रिएंट, मेजर ऑर मॅक्रो एलिमेंट, आणि तिसरा आहे मायनर ऑर मायक्रो एलिमेंट. पण या मेजर मध्ये 2 प्रकार पडतात, प्रायमरी एलिमेंट आणि सेकंडरी एलिमेंट. तर ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. प्रायमरी एलिमेंट आणि सेकंडरी एलिमेंट. बघा, प्रायमरी एलिमेंट म्हणजे काय आणि ते कोणते याच्यावर ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. प्रायमरी एलिमेंट न्यूट्रिएंट विच आर रिक्वायर्ड बाय रिलेटिव्हली लार्ज क्वांटिटी बाय द प्लांट फॉर इट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता मेजर म्हणजे काय, 1 ppm पेक्षा जास्त जे काही एलिमेंट यूज केले जातात ते झाले मेजर. सगळे मेजर किंवा मॅक्रो. पण त्यापैकी जे अजून जास्त क्वांटिटीमध्ये प्लांटला लागतात ते झाले प्रायमरी मेजर एलिमेंट. त्याचं एक्झाम्पल आहे तुमचं NPK. ठीक आहे. आता आपण हे क्लासिफिकेशन जे बघतोय प्रायमरी आणि सेकंडरी, हे कशाचं आहे? मेजर एलिमेंटचं आहे किंवा मॅक्रो एलिमेंटचं आहे. आता सेकंडरी एलिमेंट बघा, रिक्वायर्ड बाय प्लांट इन अ मॉडरेट अमाऊंट. रिक्वायर्ड बाय प्लांट इन अ मॉडरेट अमाऊंट मध्ये म्हणजे प्रायमरी एलिमेंट पेक्षा थोडे कमी लागतात.
आणि ते कोणते बघा, CaMgS. आता हे दोन्ही जे आहेत, NPK, CaMgS, हे सगळेचे सगळे मेजर एलिमेंट आहे. तर त्यातले NPK हे प्रायमरी मेजर, CaMgS हे काय, सेकंडरी मेजर एलिमेंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा तिसरा प्रकार आहे, मेन तिसरा प्रकार, मायनर एलिमेंट किंवा मॅक्रो एलिमेंट. मायनर एलिमेंट और मॅक्रो एलिमेंट. ठीक आहे. तर बघा, मायनर एलिमेंट किंवा मायक्रो एलिमेंट म्हणजे काय, 1 ppm पेक्षा ते काय लागणार आहे, कमी लागणार आहे. याला आपण मायनर एलिमेंट म्हणतो. आणि त्याची एक्झाम्पल बघून घ्या आता. एक मिनिट. याचे एक्झाम्पल बघून घ्या. हं. बघा काय दिलेले एक्झाम्पल. अजून त्याला एक नाव दिलेलं आहे मायनर एलिमेंटला, ट्रेस एलिमेंट आणि ऑलिगो एलिमेंट. बघा, म्हणजे मायनर एलिमेंट म्हणतात त्याला. त्यानंतर मायक्रो एलिमेंट आपण म्हणतो, मायक्रो एलिमेंट. त्याचबरोबर ट्रेस एलिमेंट आणि ऑलिगो एलिमेंट्स. ठीक आहे. एक्झाम्पल का, FEMN ZN CU BMO CLNI. आता मी जेव्हा क्लासमध्ये सांगतो विद्यार्थ्यांना, तेव्हा पेअरिंग मध्ये पाठ करायला सांगतो. असं पेअरमध्ये, FEMN ZN CU BMO CLNI, म्हणजे असे 8 एलिमेंट आहेत ते. ठीक आहे. बघा, टोटल किती एलिमेंट इसेन्शियल आहे प्लांटला, 17 एलिमेंट इसेन्शियल आहे. हा पण एक ऑब्जेक्टिव्ह आहे. टोटल 17 एलिमेंट इसेन्शियल आहे. जेव्हा सगळ्यात पहिले आर्नॉन स्टाउटनं क्रायटेरिया दिला होता, तेव्हा किती एलिमेंट होते, 16 एलिमेंट इसेन्शियल होते. ठीक आहे. पण हा जो निकेल आहे, निकेल हा रिसेंटली, ठीक आहे, निकेल हा रिसेंटली म्हणजे 1987 मध्ये, त्याला पण बरेच वर्ष झाले. पण सर्वात शेवटी जो इसेन्शियल म्हणून डिक्लेअर झाला तो कोणता आहे, निकेल. ठीक आहे. हे 4-5 ऑब्जेक्टिव्ह इथे आहे. आणि आता जर म्हटलं की किती एलिमेंट इसेन्शियल आहे, ऍट प्रेझेंट 17 एलिमेंट आर इसेन्शियल. ठीक आहे. 17 एलिमेंट इसेन्शियल आहे. शेवटचा सगळ्यात कोणता आहे, निकेल. ठीक आहे. आणि बघा, मेजर जे आहेत ते मेजर 6 आहेत. ठीक आहे. मेजर 6 आहे. पहिल्यापासून सुरुवात करू. बेसिक जे बेसिक बेसिक 3 आहे. कोणते, CHO. त्यानंतर मेजर 6 आहेत. त्या मेजरमध्ये प्रायमरी 3 आणि सेकंडरी 3. प्रायमरी 3 आहे, सेकंडरी 3 आहे. प्रायमरी मेजर कोणते, NPK. सेकंडरी मेजर कोणते, CaMgS. आणि 8 एलिमेंट जे आहेत ते किती कोणते आहेत, तर मायनर. ते कोणकोणते आहेत बघा, FEMN ZN CU BMO CLNI. असे टोटल 17 एलिमेंट इसेन्शियल आहे. ठीक आहे. हे होतं क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट. ठीक आहे. असेच व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली चालू आहे, तर त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत हे व्हिडिओ पोचवा, शेअर करत चला, स्टेटस ठेवत चला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ द्या. थँक्यू.